बंधू अशोक खरातवरती लिहिलेल्या नामकर्ण आवारेंच्या पुस्तकावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही आरोपही केलेत। सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे हे भाजपचे पदाधिकारी होते। आवारेंनी पुस्तकामध्ये ठरवून खरातच्या कथा लिहिल्या, बुवाबाजी वाढवण्याचं कामही आवारेंनी केलं अशी टीका अंधारेंची आहे। तर केसरकरांच्या वक्तव्याचा आधार घेत शिंदे आणि खरातचा थेट संबंध आहे का असाही सवाल पुन्हा एकदा अंधारेंनी विचारलाय। केसरकर असं म्हणतात की मी एकटा गेलो नव्हतो, माननीय मुख्यमंत्री होते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी शिंदे साहेबांना घेऊन गेलो होतो। म्हणजे केसरकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरातशी संबंध आहेत असं सांगू इच्छितात का? नेमकं या सगळ्यांमध्ये त्यांना सूचित काय करायचं आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे। नामकर्ण आवारे हा भाजपच्या उद्योजक आघाडीचा सरचिटणीस। हा जो आवारे आहे हा 15 वर्ष शिवनिका ट्रस्टवर संचालक होता। म्हणजे शिवनिका ट्रस्टवर आवारे आणि आवारेच्या बँकेवर खरात या दोघांचे आर्थिक हितसंबंध आहेत। ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते। त्या 12 पैकी एक हा आवारे होता। आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला। तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का। असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं। आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकर्ण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची। ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या। म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.